नमस्कार, मी मुस्कान. आपण पाहत आहात माय मराठी टीव्ही. रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा माय मराठी टीव्ही. पाहूयात आताची महत्त्वाची बातमी. नात्यातीलच युवकाने मारला 5,70,000 रुपये किमतीच्या दागिन्यांवर डल्ला. तब्बल 7 महिने ही बाब कोणाच्याही लक्षात आलीच नाही. जुलै 2025 मध्ये सोमवारपेठ येथे राहणारी शिंदे नामक व्यक्ती यांच्याच घरातील तब्बल 5,70,000 रुपये किमतीचे दागिने गायब झाल्याचे लक्षात आले आणि त्यांनी थेट कराड शहर पोलीस ठाणे गाठले. कराड शहर पोलिसात याबाबत गुन्हा नोंद करण्यात आल्यानंतर कराड शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भास्कर व त्यांच्या टीमने तपासाची सूत्रे गतिमान करत तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदार यांच्या आधारे 2 संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कौशल्यपूर्व तपास केला असतात त्यांनी घरफोडी केल्याची कबुली दिली असून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्या 2 संशयितांची पोलिसांकडून प्रसिद्धी माध्यमांना सांगितली गेलेली नावे अशी की श्रेयश गणेश शिंदे, वय वर्ष 22, राहणार सोमवारपेठ कराड. हर्ष शाहीद सुतार, वय वर्ष 21, राहणार शास्त्रीनगर मलकापूर तालुका कराड अशी असून यातील धक्कादायक बाब म्हणजे ज्यांनी याबाबत कराड शहर पोलिसात फिर्याद दिलेली आहे त्यांचा श्रेयश गणेश शिंदे हा अत्यंत निकटवर्तीय नातेवाईक असल्याची माहिती पोलिसांकडून समोर आली आहे. सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री तुषार जोशी सातारा, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली पडुकर सातारा, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड श्री अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजू तहसीलदार कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखा अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तारू, पोलीस उपनिरीक्षक सतीश आंदेलवार, पोलीस नाईक सज्जन जगताप, अनिल स्वामी, संदीप कुंभार, पोलीस शिपाई धीरज कोरडे, मोहसिन मोमीन, दिग्विजय सांडगे, संग्राम पाटील, अमोल देशमुख, आनंदा जाधव, शैलेश साखरे, सोनाली पिसाळ यांनी केलेली आहे. पाहुयात याबाबत कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजू तहसीलदार यांनी दिलेली अधिक माहिती व नागरिकांना केलेले आवाहन. कराड शहर पोलीस ठाण्याचे दिनांक 8/7/2025 रोजी आमच्याकडे शिंदे नावाचे ग्रस्त सोमवारपेठमध्ये राहणारे आहेत. ज्या घरामध्ये 9.5 तोळे सोनं आमच्या घरात गेलेलं आहे त्यांनी माहिती सांगितली. घरामध्ये जे काय दागिने आहेत हे दागिने गेल्याची माहिती सांगितली आणि त्यावेळेला त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता तुम्ही घरामध्ये तुम्ही करते एकत्र कुटुंब आणि एकत्र कुटुंबामधले ती सगळी हे असतात म्हणजे आतमध्ये त्यांनी घरामध्ये इतर लोकांना तुम्ही चौकशी केली का याबद्दल विचारला असता की आमचा मुलगा जो आहे श्रेयश गणेश शिंदे, वय वर्ष 22, हा थोडा घाबरलेला दिसला असं त्यांनी सांगितलं. त्यांची जी फिर्याद आहे ती फिर्याद आपण ती दाखल केली आणि ह्या गुन्ह्याच्या तपासकामी आम्ही डीबीचे कर्मचारी API भास्कर साहेब यांना त्यावेळेला आपल्याला असं समजलं की त्याचा मोबाईल पाहिला आणि मोबाईल पाहिल्यानंतर मोबाईलमध्ये कॅसिनो नावाचा जो गेम आहे जुगाराचा तो खेळत होता. त्यातून संशय निर्माण झाला. त्याच्याकडे अधिक चौकशी केली त्यांनी सांगितलं की मी हे ते असे आहे त्यांनी सांगितलं. सदर गुन्ह्याचा तपास आम्ही उघडकीस आला. त्यातलं जे काही सोनं सुद्धा आम्ही जप्त केलेलं आहे. आरोपींना माननीय न्यायालयामध्ये सुद्धा आम्ही पाठवून दिलं. माननीय पोलीस अधीक्षक जे तुषार जोशी साहेब यांच्या मार्गदर्शनाने, त्याचप्रमाणे ॲडिशनल मॅडम वैशाली पडुकर मॅडम आणि AGPO अमोल ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाने आम्ही हा सदरचा गुन्ह्याचा तपास केला. मुलं आपली काय करतायत काय नाही याच्या संबंधाने पालकांनी फार जागृत असणं फार गरजेचं आहे. मोबाईल हे असं माध्यम आहे की ह्याच्यामध्ये बरेचसे असे ॲप आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पैसे दुगणे करून देतो किंवा जुगाराची सुद्धा आणि की रमी ॲप सुद्धा आहे. कॅसिनोसारखा अशा प्रकारचा ॲप आहे आणि त्या ॲपमध्ये मधून पैसे मिळवण्याच्या दृष्टिकोनातून पुन्हा एकदा सवय लागली तर ते ॲडिक्ट होतात आणि ॲडिक्ट झाली की मग घरातलं नकळत एखादं सामान विकणं, मग सोन्या चांदीसारखे मौल्यवान गोष्टी विकण्याचे प्रकार आता मोठ्या प्रमाणात चालू झालेले आहेत. त्यामुळे
मुलं ही कुठल्या मार्गावर आहेत आणि काय करतायत यासाठी कमीत कमी त्याचा मोबाईल सर्च करणं आणि त्याची हिस्ट्री पाहणं हे पालकांचं कर्तव्य आहे आणि ते पाहावं. आणि अशा प्रकारची आता घरातलीच मुलं ही चोरीच्या ह्याच्यामध्ये विळखामध्ये वळायला लागले तर पालकांनी त्याच्यामध्ये अरेस्ट होणं म्हणजे जास्तीत जास्त लक्ष देणं आणि इंटरेस्ट घेणं, त्यांच्या फ्युचरसाठी काय चांगल्या गोष्टी आहेत याच्या पाहणं आणि त्यांना समजून सांगणं. आता बरीचशी मुलं ही डिप्रेसमध्ये जातात त्याच्यामुळे आणि त्यातनं मग आत्महत्या सुद्धा प्रकार भविष्यात होऊ शकतो. कारण की समजा हे जे आता हे उघडकीस झालं, आई वडिलांना माहीत झालं आणि हे रिकव्हरी झालं. पण समजा जर हे जर त्याला माहितीच झालं नसतं आणि मुलगा जर डिप्रेसमध्ये झाला असतं, गुन्हा नोंद झाला असता, गुन्ह्याचा उघडच झाला नसता, तर आणि त्यांनी सांगितलं नसतं, तर त्याच्या मनातच ते राहिलं असतं आणि कदाचित ते त्याला खरंच गेलं असतं आणि कदाचित त्यांनी तो एक्सप्रेस करू शकला नसता आणि त्यातून डिप्रेशनमधून कदाचित त्यांनी स्वतःचा अंत सुद्धा करून घेतला असता. अशा प्रकारचे प्रकार घडू नये यासाठी पालकांनी जास्तीत जास्त लक्ष द्यावं असं मला वाटतं.